तुमची पाळी उन्हाळ्यामध्ये बदलते का? कधी उशिरा येते, जास्त ब्लीडिंग होते किंवा अचानक क्रॅम्प सुद्धा येत आहेत का? तुम्हाला वाटत असेल कदाचित हा हवामानाचा बदल असेल. आणि हो, खरंच आहे हे. उन्हाळ्याचा परिणाम हा डायरेक्ट तुमच्या हॉर्मोन्सवर दिसतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात उन्हाळा आणि पाळीचं काय रिलेशन आहे, कोणते सिम्पटम्स हे सिरियस आहेत आणि यावर तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे, घरगुती उपाय काय केले पाहिजेत किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत. सगळ्यात आधी काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात की उन्हाळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर हा काय होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन. घाम खूप जास्त येतो, त्यामुळे फ्लुइड लॉस हा जास्त प्रमाणात असतो. ब्लड व्हॉल्यूम हा त्यामुळे थोडासा कमी होतो आणि यामुळे हॉर्मोनचं सर्क्युलेशन सुद्धा थोड्या प्रमाणात अफेक्ट होतं. उन्हाळ्यामध्ये बॉडी हीट ही वाढलेली असते. आयुर्वेदानुसार आपण म्हणूयात की पित्त वाढलेलं असतं. ग्रीष्म ऋतू आहे आणि त्यामुळे पित्त हे वाढणारच आहे. हीट जसं वाढतं तसं इन्फ्लमेशन म्हणजे बॉडीच्या आतमध्ये ही सूज सुद्धा ही वाढते आणि ह्याचाच परिणाम हा हॉर्मोन्सवर होतो. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो, म्हणजे सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स होतो आणि यामुळे खूप जास्त प्रमाणात थकवा, आपण ज्याला फटीग म्हणतो, मसल क्रॅम्प्स हे सुद्धा येऊ शकतात. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा आपल्या एंडोक्राईन सिस्टीमवर होतो, म्हणजेच हॉर्मोन्सवर होतो. हॉर्मोन्सवर परिणाम म्हणजेच पिरियड्सवर परिणाम होतो. मेन्स्ट्रुअल सायकल ही उशिरा किंवा लवकर येते आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा ओव्ह्युलेशनवर पण होतो. ओव्ह्युलेशन हे हीट आणि स्ट्रेसमुळे हे शिफ्ट होतं आणि त्यामुळेच सायकल ही इरेग्युलर होते. आणि असे पेशंट सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप बघायला मिळतात की ज्यांची एक 5 ते 10 दिवसांनी सायकल ही पुढे गेलेली आहे. उन्हाळ्याचा परिणाम हा ब्लीडिंग पॅटर्न चेंज हाही आपल्याला दिसतो, म्हणजेच कमी ब्लीडिंग होतं, कारण बॉडीचं डिहायड्रेशन हे खूप जास्त प्रमाणात होत असतं. आणि त्याचप्रमाणे अचानक फ्लो जास्त होणं हे सुद्धा दिसतं, कारण बॉडी हीटमुळे वॅझो डायलेटेशन होतं आणि त्यामुळे फ्लो हा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. काही पेशंट्समध्ये आपल्याला क्रॅम्प्स हे जास्त वाढलेले सुद्धा दिसतात, म्हणजे ओटीपोटातही क्रॅम्प्स हे जास्त येतात आणि पायामध्ये सुद्धा, पायाला मध्ये गोळे येणं आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा आपल्याला खूप दिसून येतं. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे डिहायड्रेशन. आणि आयुर्वेदानुसार पित्त म्हणजेच इन्फ्लमेशन हे वाढलेलं असतं, त्यामुळे सुद्धा क्रॅम्प्स आणि पेन हे आपल्याला दिसून येतं. PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्सचे सिम्पटम्स हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल इरिटॅबिलिटी, जे आपण पित्ताचं लक्षण म्हणतो, की सतत चिडचिड, मूड स्विंग्स हे जास्त प्रमाणात, अँक्झायटी, राग हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे उन्हाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे वीकनेस आणि डिझीनेस, कारण फ्लुइड लॉस हा जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला एक प्रकारचा वीकनेस हा जाणवतो. अशा प्रकारे ओव्हरऑल उन्हाळ्याचा परिणाम हा पाळीच्या फ्लोमध्ये, PMS मध्ये आणि पूर्ण शरीरावरती आपल्याला दिसून येतो. हे सगळे सिम्पटम्स दिसले तर तुम्ही हा फक्त एक उन्हाळ्याचा इफेक्ट आहे म्हणून इग्नोर करू नका. समजा तुमच्या 1-2 सायकल्स ह्या सतत इरेग्युलर असतील, ब्लीडिंग हे कमी किंवा खूप जास्त असेल, त्याचनंतर क्लॉट्स किंवा सिव्हिअर पेन असेल, डिझीनेस, वीकनेस हा जास्त प्रमाणात असेल, तर हे इग्नोर करू नका. हा कदाचित हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो किंवा ह्याची सुरुवात असू शकते. आणि हो, उन्हाळ्याचा परिणाम तर हा नक्कीच असू शकतो, पण यावर उपाय हे केले गेले पाहिजेत. पाळीमध्ये ह्या सगळे सिम्पटम्स समजा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दिसत असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हायड्रेशन हे तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. म्हणजे साधं पाणी सुद्धा तुम्ही 3 ते 4 लिटर प्यायलं पाहिजे. त्यानंतर आपण या सीझनमध्ये जे जे चेंजेस करतो ते सगळे तुम्ही अगदी कटाक्षाने केले पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताक हे इन्क्लूड करा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये. वेगवेगळी सरबत ही तुम्ही रोजच्या रोज ही घेतली गेले पाहिजेत. लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, जलजीरा, धणे जिऱ्याचं पाणी आहे, हे अगदी रेग्युलर तुम्ही घ्या. त्यानंतर नारळ पाणी हे आठवड्यातून एकदा तरी घेतलं गेलं पाहिजे. सीझनल फ्रूट सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. कलिंगड, टरबूज, द्राक्ष ही अगदी रेग्युलर खाल्ली गेली पाहिजेत. त्यानंतर सॅलड्समध्ये काकडी ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तांदळाची पेज आहे, दही, ताक हे खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्क्लूड करा. काही गोष्टी टाळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्पायसी फूड, फ्राईड, खूप जास्त चहा, कॉफी, चॉकलेट
जंक फूड हे नक्कीच टाळलं गेलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये एकूणच गरमी ही खूप जास्त असल्याने आपली लाईफस्टाईलमध्ये किंवा रुटीनमध्ये सुद्धा खूप चेंजेस होतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली झोप ही 6 ते 8 तास ही झालीच पाहिजे. त्यामुळे आपले हॉर्मोन्स हे बॅलन्स राहायला चांगल्या पद्धतीने मदत होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. यासाठी याच्या आधीच्याही बऱ्याच व्हिडिओजमधून मी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्राणायाम, मेडिटेशन, आपल्या ब्रीदिंगवर काम हे चांगल्या पद्धतीने समजा केलं तर स्ट्रेस हे चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा हॉर्मोन्स हे बॅलन्स राहायला मदत होते. आयुर्वेदातली काही औषधं जी आता अगदी घराघरात रोजच्या रोज वापरली जातात ते म्हणजे गुलकंद आणि मोरावळा. यामुळे आपल्या शरीराचं टेम्परेचर हे नॅचरलीच कूल डाऊन राहतं आणि त्याचा हा चांगला परिणाम हा आपल्या हॉर्मोन्सवर दिसतो. तर आता इथे आपल्याला असं म्हणता येईल की उन्हाळा हा फक्त सीझन नाही तर तो तुमच्या शरीरावर आणि हॉर्मोन्सवर थेट परिणाम करणारी एक फेज आहे आणि ही फेज आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने मॅनेज करता आली पाहिजे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या हे जसं सांगितलेलं आहे तसंच ऋतुचर्या सुद्धा सांगितलेलं आहे आणि जेव्हा आता हा सीझन बदलतो, उन्हाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याला ग्रीष्म ऋतुचर्या ही फॉलो केली पाहिजे. म्हणजेच याच्यामध्ये आपलं एकूण रुटीन किंवा आपण म्हणूयात लाईफस्टाईलमधले चेंजेस, आहारातले चेंजेस, विहारातले चेंजेस हे खूप महत्त्वाचे ठरतात आणि आत्तापर्यंत मी जे काही चेंजेस सांगितले हे ह्या ग्रीष्म ऋतुचर्येचाच एक भाग होता. तर अशा प्रकारे समजा उन्हाळ्यामध्ये तुमच्या पाळीमध्ये काही बदल होत असतील तर हे सिम्पटम्स एक रुटीन आहेत म्हणून फक्त त्याच्याकडे पाहू नका आणि ते इग्नोर तर अजिबात करू नका. म्हणजेच तुमची बॉडी काहीतरी सिग्नल देतेय तर ते सिग्नल समजून घ्या. तुमचे शारीरिक, मानसिक बदल हे इग्नोर करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पाळीमधले बदल तर अजिबातच इग्नोर करू नका आणि तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्या. उन्हाळ्यामध्ये तुमच्या पाळीमध्ये तुम्हाला काही बदल जाणवतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच वुमन हेल्थ व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.